मवियाचा घटक पक्ष असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीत वेगळंच नाट्य पाहायला मिळते। त्याच्या केंद्रस्थानी आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील। जयंत पाटील यांच्यावर सध्या पक्षांतर्गत उद्रेकाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे। पाहूया एक रिपोर्ट। आनंद आहे की अशा पिढीच्या जयंत नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी सावरण्याच्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे। त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली। 2 महिन्यात दिवस कसे पालटतात याचं हे उदाहरण। विधानसभा निवडणुकांपूर्वी जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी टाकण्याची भाषा खुद्द शरद पवारांनी केली होती। त्याच जयंत पाटलांना आता मोठी जबाबदारी मिळणं सोडाच आहे ती जबाबदारी कायम राहते का याची चर्चा सुरू झाली आहे। पक्षात तरुण नेतृत्वाला संधी मिळण्यासाठी भाकरी फिरवण्याची गरज असल्याचं पक्षाचे प्रवक्ते जाहीरपणे बोलू लागले। जवळपास बहुतांश 75-80% कार्यकर्त्यांची हीच भूमिका होती की राज्य कार्यकारिणी असेल किंवा सगळे आता पदाधिकारी संघटन आता राज्यातलं नव्याने तयार केलं पाहिजे, हे बरखास्त केलं पाहिजे, अशीच सर्वांची मानसिकता होती। आणि त्याच्यात मग सगळेच आले, मग खालच्या पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये आले। जयंत पाटील यांच्यासह बदललेच पाहिजेत, सगळे बदल, असाच सगळ्यांची मानसिकता आणि असाच सूर सगळ्यांनी काल तिथं मांडलेला आहे। ही मागणी केवळ माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर नाही तर खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांसमोर करण्यात आली। विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन करण्यासाठी मुंबईत आयोजित बैठकीतच पवारांनी ज्येष्ठ नेत्यांपासून ते छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची मतं जाणून घेतली। जयंत पाटलांविरोधात असलेल्या पक्षांतर्गत नाराजीला प्रत्यक्ष वाचा फोडली विकास लवांडेंनी। संघटनेत आता रिफॉर्म्स काळानुरूप संघटनेच्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे। उदाहरणार्थ आमच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या बैठका नियमित व्हायला पाहिजे। जशी पुणे शहरामध्ये बघा तुम्ही, प्रशांत जगताप दर महिन्याला कार्यकारिणीची बैठक घेतात, अशी सगळ्या जिल्ह्यात होत नाही। आमचे काही जिल्हाध्यक्ष 12 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष जिल्हाध्यक्ष आहेत, काही तालुका अध्यक्ष 8-8 10 वर्ष आहेत। मग हे सगळे रिफॉर्म्स केले पाहिजेत, कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे। राजीनामा मागणाऱ्यांनी स्वतःच्या प्रभागात मिळालेल्या मतांचा हिशोब द्यावा, मी राजीनामा देतो असं म्हणत जयंत पाटलांनी लवांडेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतरही भाकरी फिरवण्याची ही चर्चा काही शमली नाही। जयंत पाटलांसह सर्व महत्त्वाच्या पदावर भाकरी फिरवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली। मराठा व्यतिरिक्त समाजाच्या नेत्याला संधी द्यावी, वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा आणि सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदलावेत असा आग्रह कार्यकर्त्यांनी लावून धरला। दरम्यान जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाला आव्हान मिळण्यामागे रोहित पवार असल्याची चर्चाही राष्ट्रवादीत सुरू झाली। मात्र जितेंद्र आव्हाडांनी या चर्चा फेटाळून लावल्या। मी तरी कधी बोललेलो नाही, माझ्या कानावर कधी कोणी घातलेलं नाही आणि मी ह्या मताचा नाही की जयंत पाटलांना बाजूला काढावं। आणि तशी कुठलीही मागणी ही आजच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेली नाही। मला वाटत नाही रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील मी कसा विचार करतो। सिनियरिटी बघा ना जरा जयंत पाटलांची। जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम जाणीवपूर्वक सुरू असल्याची शंका व्यक्त करत अमोल मिटकरींनी 2 नेत्यांना दुर्योधनाची उपमा दिली आहे। मी काही महिन्यांपूर्वीच याबाबत ट्विटद्वारे सांगितलं होतं, योग्य सूतवाचही केलं होतं की साहेब आपला कोणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तसंच काल दिसलं। विशेष म्हणजे मला नवल या गोष्टीचं वाटतं की तिथे 2 दिवसाचं जे त्यांचं चिंतन शिबिर झालं तुतारी गटाचं, त्यामध्ये ते लोक असं म्हणतात की मराठा प्रदेशाध्यक्ष सोडून कोणी करा, म्हणजे मग त्यांच्या पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा द्वेष भरलाय का? शरद पवार हे नेहमी राजकारणात नव्या जुन्याचा मेळ घालत आले। 55 वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं ते गमक मानलं जातं। आता विधानसभेच्या दारुण पराभवानंतर उफाळून आलेल्या गटबाजीला ते कसं हाताळतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।